चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे दुचाकी भिंतीला धडकून भारतीय सैन्य दलातील जवानासह दोघांचा मृत्यू झाला। जवान प्रकाश यशवंत सूर्यवंशी वय वर्ष 25, ओंकार विलास जठार वय वर्ष 22, दोघेही राहणार मांगूर तालुका निपाणी जिल्हा बेळगाव अशी मृतांची नावे आहेत। पंचतारांकित औद्योगिक वसाहत कागल हातकणंगले येथे रात्री उशिरा हा अपघात झाला। याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांमधून मिळालेली माहिती अशी की काल सोमवारी रात्री प्रकाश व ओंकार हे दोघे कोल्हापूरला जाऊन येतो असे सांगून घरातून दुचाकी क्रमांक KA 23 EF 1957 ने निघाले। पंचतारांकित औद्योगिक वसाहती मार्गे येत असताना त्यांच्या दुचाकीची भिंतीला धडक झाली। यात दुचाकीवरील दोघेही जागीच ठार झाले। ओंकार हा खाजगी कंपनीत माल वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर चालक म्हणून काम करत होता, तर प्रकाश हा सैन्यात बंगलोर येथे कार्यरत होता। प्रकाश हा पत्नीची डिलिव्हरी होणार म्हणून सुट्टीवर आलेला होता। त्याला 1.25 महिन्यांचा मुलगा आहे। तो 28 डिसेंबरला पुन्हा कामावर बंगलोरला रुजू होणार होता। प्रकाश हा 2-3 वर्षांपूर्वी सैन्यात रुजू झाला होता। त्या ठिकाणी 4 वर्षे सेवा बजावल्यानंतर त्याची आता पॅरा कमांडो म्हणून जम्मू काश्मीर येथे नुकतीच नियुक्ती झाल्याची माहिती मिळाली। त्याच्या पश्चात आई, एक मोठा भाऊ, पत्नी व 1.25 महिन्यांचा मुलगा, तर ओंकार याच्या पश्चात आई वडील व एक लहान भाऊ असे कुटुंब आहे। अपघाती मृत्यूमुळे गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। याबाबतची फिर्याद मयत प्रकाश याचा भाऊ संदीप यशवंत सूर्यवंशी याने गोकुळ शिरगाव पोलिसात दिली आहे। अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रमेश ठाणेकर करत आहे।